रामकृष्ण हरी. श्वेतरूढे समारूढा श्वेतांबरधरा शुची महागौरी शुभम दद्यान महादेव प्रमोदया. आज या ठिकाणी नवरात्राचा 8वा दिवस आणि महागौरी या स्वरूपामध्ये भगवती आईसाहेबांची पूजा आज आपल्याला या ठिकाणी करायची. कालच आपण सप्तमम कालरात्रीच याचं वर्णन केलं. भगवती आईसाहेब ज्या कालरात्री स्वरूपामध्ये प्रगट झालेली आहेत, आत्यंतिक रौद्र अशा स्वरूपाचं त्यांचं वर्तन, त्यांचा वेश, त्यांचा अवतार आपल्याला पाहायला सापडतो. इतर अवतारांच्या तुलनेमध्ये हा अवतार रौद्र स्वरूपाचा आहे. याचा अर्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तांच्या संबंधानं भाव कमी झालेला आहे असं नाही बरं का. काल रात्री या स्वरूपामध्ये सुद्धा भक्तांच्या संबंधानं तोच भाव आहे. मला कालच एक प्रश्न आला, ज्यावेळी रक्तबीजाचा नाश केला त्यावेळी हे अतिशय रौद्र रूप आणि त्या रौद्र रूपाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं, तर भगवान शिवशंकर स्वतः त्या ठिकाणी आले आणि भगवान शिवशंकरानं या असणाऱ्या कालरात्री स्वरूपाच्या ठिकाणी जी रौद्रता होती ती रौद्रता त्या ठिकाणी कमी केली. याच्यामध्ये आपल्याला एक पाहायला सापडतं की भगवंत अनेक पद्धतीनं रौद्र अवतार घेत असले तरी ज्याच्यासाठी रौद्र अवतार घेतलेला आहे त्या जगत कल्याणाचा विचार मात्र त्यांच्या असणाऱ्या मनातून कधीही लयाला जात नाही असं पाहायला मिळतं. आणि असं असल्यामुळं ज्या ज्यावेळी भगवंत अवतार घेतो त्या त्यावेळी भगवती आईसाहेब ज्या ज्या वेळेस अवतार घेतात त्या त्यावेळी निश्चित पद्धतीनं तीच अंतःकरणामध्ये भावना असते असं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या स्वरूपाचा विचार केला तर हे भगवती आईसाहेबांचं जे स्वरूप आहे त्याला महागौरी अशा पद्धतीचं नाव दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्या महागौरी स्वरूपाचा विचार करीत असताना सांगितलं, श्वेतवेशे समारूढा श्वेतांबरधरा शुचिही, जिनं अंगावर पूर्ण पद्धतीनं श्वेत पांढरीच वस्त्र धारण केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आकाश निरभ्र असणारं आकाश हे निर्मल स्वरूपाचं असतं, त्या पद्धतीनं भगवती आईसाहेबांची त्या ठिकाणी शुचिता आपल्याला पाहायला सापडते. पुढं वर्णन करताना सांगितलं, महागौरी शुभम दद्यान महादेव प्रमोदया. भगवान शिवशंकरांना आनंद देणारी, प्रमोद म्हणजे आनंद, प्रमोदम ददाती इति, आनंद देणारी अशा स्वरूपाची आहे. म्हणजे काय, भगवंताला आनंद कधी होतो तर भगवंताला आनंद प्राप्त होण्याचं एकमेव असणारं जे साधन आहे ते म्हणजे जगताच्या कल्याणाचा विचार करा, जगताच्या उद्धाराचा विचार करा. जगा लावावे सतपथी. तुम्ही जर जगताला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असाल, तुम्ही जर समजा सर्वांच्या कल्याणाचा विचार अंतःकरणामध्ये ठेवत असाल तरच भगवंताला आनंद आहे, अन्यथा आनंद नाही. आणि भगवती आईसाहेबांनी जे हे स्वरूप धारण केलेलं आहे महागौरी नावाचं, त्या महागौरी स्वरूपाच्या माध्यमातून भगवान शिवशंकराला आनंद निर्माण झालेला आहे. याचं कथाबीज आपल्याला पाठीमागच पाहायला सापडते.
याचं वर्णन करत असताना सांगितलं, ज्यावेळी सतीमातेनं स्वतःचा देह योगाग्नीच्या माध्यमातून भस्म करून घेतला आणि त्यानंतर पार्वती स्वरूपामध्ये तिनं अवतार धारण केला, त्यावेळी नारदांनी या पार्वती मातेची गाठ घेतली आणि पार्वती मातेला सांगितले की तुला उत्तम पती प्राप्त हो. आता गृहस्थ आश्रमाचा विचार केला तर गृहस्थ आश्रमामध्ये रममाण असणारे भगवान शिवशंकरही आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूही आहेत. पण उत्तम पती प्राप्त व्हावा याचा अर्थ भगवान शिवशंकरासारखा पती प्राप्त व्हावा अशी सामान्य स्त्रीची अजिबात इच्छा नाही. जो अंगाला रक्षा लावतो त्याचं वर्णन करत असताना सांगितलं, कुठली रक्षा लावतो तो अंगाला, तर तो अंगाला लागतो चिताभस्म लेपम, चितेच्या भस्माचा लेप करतो, स्मशानामध्ये निवास करतोय, एकांतवासी आहे. आणि अशा पद्धतीचा पती कोणतीही सामान्य स्त्री कांक्षित नाही. पण एवढं असून सुद्धा भगवान शिवशंकराचं अलौकिकत्व आहे बरं का. मी नेहमी सांगतो, भगवान शिवशंकराच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला तर कौटुंबिक परिस्थिती फारशी मिळती जुळती नाही आहे. म्हणजे बघा, भगवान शिवशंकराचा एकत्रित फोटो, त्याला फॅमिली फोटो म्हटलं जातं, त्याचा विचार करा. भगवान शिवशंकर आहेत, डोक्यावर गंगामाता आहे, गळ्यामध्ये साप आहे, भगवंताच्या मांडीवर पार्वती माता बसलेली आहे, भगवंताच्या दुसऱ्या मांडीवर गणपती बाप्पा बसलेले आहेत, पाठीमागं कार्तिकेय उभारलेले आहेत. भगवंतात असणारं वाहन नंदी महाराज त्या ठिकाणी आहेत, पार्वती मातेचं वाहन सिंह त्या ठिकाणी आहे, गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे, कार्तिकेयाचं वाहन मोर आहे. गणपती बाप्पांच्या दोन्ही पत्न्या रिद्धी सिद्धी त्या ठिकाणी आहेत आणि हा सगळा पूर्ण एक फॅमिली फोटो आहे. विचार करा, कोणाला सुख आहे हो याच्यामध्ये? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा भाव आहे. कसा बघा, पार्वती माता विचार करती, गंगेला डोक्यावर घेतले आणि मला मांडीवर बसवलंय. पार्वती माता खुश आहे का? नाही. कार्तिकेयाला वाटतंय की आपण थोरलंय, आपण प्रतिज्ञा पहिल्यांदा पूर्ण केली आहे, मग आपला विवाह आधी व्हायला पाहिजे होता. परंतु विवाह कोणाचा आधी झालेला आहे? गणपती बाप्पांचा. गणपती बाप्पांच्या मुखाकडं जे हत्तीचं गजमुख अशा स्वरूपाचा भगवंत आहे, सिंहाचं लक्ष त्याच्याकडे आहे. सिंह म्हणतो हत्ती आहे, खायला मिळायला पाहिजे. त्याच पद्धतीने त्याचं लक्ष असणाऱ्या शेजारच्या नंदिकेश्वराकडे आहे. म्हणतो निदान हा तरी मिळायला पाहिजे खायला. गळ्यामध्ये असणारा नाग, त्या नागाचं लक्ष समोर असणाऱ्या गणपती बाप्पाच्या उंदराकडे आहे आणि तो नाग सुद्धा अंतःकरणामधून भयभीत आहे, कारण त्याला समोर मोर दिसतोय. सांगा बरं, परस्पर विरोधी असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, तरी सुद्धा भगवान शिवशंकराचं कुटुंब एकत्रित आहे. कारण का? कुटुंब प्रमुख आहेत ते भगवान शिवशंकर. जोपर्यंत कुटुंब प्रमुख चांगला असतो तोपर्यंत कुटुंब फुटत नाही. पण कुटुंब प्रमुखाची भूमिका जर बदलली तर निश्चित पद्धतीने कुटुंब फुटायला एक क्षण सुद्धा लागत नाही. पार्वती मातेचा विचार केला तर नारदांनी सांगितलं तुला उत्तम पती मिळो. त्यावेळी पार्वती मातेने भगवान शिवशंकराची उपासना करायला सुरुवात केली. त्यावेळेस भगवंत तपश्चर्येमध्ये समाधी अवस्थेमध्ये होते.
बरेच वर्ष तपश्चर्या केली, पण भगवंताची प्राप्ती झाली नाही. त्यावेळी तिनं अन्न पाण्याचा त्याग केला आणि मग त्या भगवंताच्या तपश्चर्येमध्ये रममाण झाली. काही दिवसांनी भगवंताला करुणा निर्माण झाली. आपण पंचमीच्या दिवशी या कथेचं वर्णन थोडंफार केलेलं आहे बघा. पंचमीच्या दिवशी ललिता नावाची देवी, उपांग म्हटलं जातं, पार्वती मातेचं उपांग, हे कसं निर्माण झालं त्या संबंधानं कथा ऐकत असताना पंचमीच्या दिवशी आपण याचा विस्तृत पद्धतीने विचार केलेला आहे. कामदहन केला, त्यातून भांडण अक्षत निर्माण झाला, त्याला मारण्यासाठी ललिता देवी त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि ज्या वेळेस भगवान शिवशंकर हे समाधी अवस्थेतून बाहेर आले, त्यावेळी सगळे देव त्यांच्याकडे गेले, नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही विवाहबद्ध व्हा, पार्वतीशी विवाह करा. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी ते मान्य केलं. ते बटुरूपामध्ये असणाऱ्या या पार्वती मातेकडे गेले आणि पार्वती मातेच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे संकल्प यावेत यासाठी प्रयत्न केले. परंतु पार्वती माता ही दृढ निश्चयी होती. तिनं सांगितलं की एक भगवान शिवशंकर मला पतिरूपानं पाहिजे, दुसरा कोणीही नको. भगवंताने स्वतःचं रूप प्रगट केलं आणि स्वतःचं रूप प्रगट केल्यानंतर समोर पार्वती माता उभारली. तिचं संपूर्ण शरीर कृश झालेलं आहे. एवढंच नाही तर उपास करून किंवा निराहार अशा पद्धतीचं लावून तिनं स्वतःच्या असणाऱ्या रंगाचा सुद्धा नाश करून घेतलेला आहे. जी देवी अत्यंत सुंदर अशा स्वरूपाची होती, गौरवर्णीय होती, ती देवी आता काळवंडलेली आहे, काळी पडलेली आहे. कशामुळं? अनेक पद्धतीचे उपास केले त्याच्यामुळे. भगवंतानी काय केलं असेल तर त्या असणाऱ्या महामायेला पहिल्यांदा स्नान घातलं. आपल्या मस्तकावर जी धारण केलेली गंगा आहे त्या गंगा जलाच्या माध्यमातून तिला स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर भगवंताच्या मस्तकावरून आलेली गंगा आहे त्या गंगेचं पाणी अंगावर पडल्याबरोबर दिव्य स्वरूपाची काया निर्माण झाली. दिव्य स्वरूपाची काया म्हणून त्याचं वर्णन करताना सांगितलं, श्वेतरे वेशे समारूढा श्वेतांबरधरा शुचिः महागौरी शुभम दद्यात महादेव प्रमोदया. हे महागौरी अशा स्वरूपाची प्रगट झाली. आता या महागौरीचा विचार केला तर महागौरी ही कर्पूर गौराप्रमाणे आहे. कर्पूर ज्या पद्धतीनं गोरा आहे त्या पद्धतीनं ही गोरी आहे. भगवान शिवशंकराला साजेसं असं स्वरूप कोणाचं असेल ना तर ती या देवीच. आणि अशी असणारी देवी ज्यावेळेस प्रगट झाली त्यावेळेस तिला म्हटलं गेलं की महागौरी. महागौरी. आता महा ही उपमा कोणाला दिली जाते तर महा ही उपमा जो सर्वश्रेष्ठ आहे त्याला दिली जाते. भगवान शिवशंकराला महादेव असं म्हटलं जातं कारण इतर देवतांचा विचार केला तर इतर देवता या साधारण पद्धतीनं सकाम स्वरूपाच्या उपासकाला प्राप्त होतात, परंतु महादेव मात्र सकाम उपासकाला प्राप्त जरी झाले तरी सर्वस्व ते कधीच देत नाहीत. ते निष्काम भक्ताच्या ठिकाणी रममाण होतात. म्हणून महादेव असं नाव आहे. तशी ही महागौरी आहे. गौरवर्ण असणारी, तेजस्विनी म्हणून तिला महागौरी अशा पद्धतीचं नाव दिले. वर्णन करताना सांगितलं की महागौरी ती चाष्टमम, महागौरी इति अष्टमम, ही 8वं रूप त्या असणाऱ्या
भगवती आईसाहेबांचं आपल्याला पाहायला सापडतं. जी शक्ती आहे भगवान शिवशंकराची ती सगळी या गौर स्वरूपामध्ये महागौरीमध्ये विलीन झाली आणि भगवान शिवशंकर आणि महागौरी हे एकमेकांमध्ये अंतर्भूत झाले. आता या महागौरीची पूजा कशी करावी याच्या संबंधानं विधान असं सांगितलेलं आहे की ही स्वतः जी आहे ती उपवासामध्ये प्रवृत्त झालेली आहे, उपासनेमध्ये प्रवृत्त झालेली आहे. त्यामुळं हिची उपासना करीत असताना, हिची पूजा करीत असताना शुभ्र वस्त्र ठेवावं, त्याच्यामध्ये चौकोनी मंडल काढावं, भरीव मंडल काढावं. आत्तापर्यंत आपण काय केले होते तर 4 फक्त बाजूनी तांदूळ ठेवले होते, पण यावेळेस मात्र भरीव मंडल काढावं आणि त्या भरीव मंडलामध्ये या असणाऱ्या आपल्या कुलदेवतेचा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरी ठेवली तरी चालेल. अन्नपूर्णा माता हीच महागौरी आहे. कुलदेवतेची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. तिला पंचामृतानं स्नान घालावं. जर आपल्याकडे गंगाजल उपलब्ध असेल तर त्या गंगाजलाचा अभिषेक करावा. गंगाजल उपलब्ध नसेल तर आपल्या भागामध्ये जी जी तीर्थ आहेत शक्यतो दक्षिण दिशेला वाहत असणारी दक्षिणाभिमुख अशा पद्धतीची जी नदी आहे त्या नदीचं जल आणावं आणि त्यांनी स्नान घालावं. ते जर नसेल तर आपल्या घरातील पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये एक बिल्वपत्र टाकावं आणि गंगेचं स्मरण करावं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलिस्मिन् सन्निधन करू. त्या गंगेचं स्मरण करावं आणि गंगा माताच आहे अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये भाव जागृत करावा आणि त्या असणाऱ्या जलाने भगवती आईसाहेबांना अभिषेक करावा. पांढरं वस्त्र तिला द्यावं. करपास वस्त्र असेल, कापसाची असणारी वस्त्र असतील तर ती वस्त्र त्या असणाऱ्या आईसाहेबांना नेसवावीत, म्हणजे घालावी. आणि त्यानंतर दुग्धजन्य पदार्थामधून जे काही पांढरे अशा स्वरूपाचे पदार्थ तयार होतात त्या पांढऱ्या असणाऱ्या पदार्थाच्या माध्यमातून भगवती आईसाहेबांना नैवेद्य दाखवावा. आणि ते झाल्यानंतर भगवती आईसाहेबांना संसारिक सुखासाठी आणि पारमार्थिक सुखासाठी प्रार्थना करावी. हे अंबे, हे महागौरी, ज्या पद्धतीने तुला उत्तम पती प्राप्त झाला, तुझा संसार उत्तम पद्धतीने चालू आहे, घरामध्ये कोणत्याही पद्धतीचा कलह नाही, त्या पद्धतीनं तुझ्या कृपेनं आमच्या घरामध्येही त्याच पद्धतीचं वातावरण राहू दे. ग्रहांतिक जे कलह आहेत ते कलह लयाला जाऊ दे, अशा पद्धतीचं तिला वरदान मागावं आणि त्या माध्यमातून आपली पूजा संपन्न करावी. हा भगवती आईसाहेबांचा 8वा अवतार आहे, जिला महागौरी असं म्हटलं जातं. पुढीलही अवताराचं आपल्याला वर्णन करायचं आहे, पण ते वर्णन आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.